नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 100 प्रश्न घेणार आहोत. 100 गुणांसाठी असणार आहे मित्रांनो. 90 मिनिटांचा वेळ आहे मित्रांनो. तर यामध्ये जे 100 प्रश्न आहेत ते टोटली प्रश्न जे PYQ मध्ये आहेत मित्रांनो, जे की मागील वर्षी झालेले 100 प्रश्न आहेत आपण ॲड केले मध्ये. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न मराठी या विषयाचे आहेत मित्रांनो. मराठी या विषयामधले आहेत मित्रांनो. इम्पॉर्टंट हा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो. जर तुमचा सराव चांगला करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत मित्रांनो. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओमधला जो पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे तो आहे मित्रांनो, मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो देवनागरी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, देवनागरी लिपी असते मित्रांनो मराठी भाषेची लिपी. त्यानंतर वर्णाचे एकूण मुख्य प्रकार किती पडतात? महत्त्वाचे मित्रांनो, वर्णाचे एकूण प्रकार पडतात मित्रांनो ऑप्शन ब म्हणजे 3 प्रकार पडत असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. कोणचे असतात 3? तर स्वर, स्वरादी आणि व्यंजन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता आहे? महत्त्वाचं आहे मित्रांनो, उत्तर आहे मित्रांनो न हा अनुनासिक वर्ण आहे मित्रांनो. 5 अनुनासिक आहेत जे की आपल्या वर्णमालेमध्ये शेवटचे अक्षर असते 5व्या नंबरचे, ते अनुनासिक असते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्ष आणि न्य यांना वर्णमालेत काय म्हणून स्थान दिले आहे? महत्त्वाचं मित्रांनो, उत्तर आहे संयुक्त व्यंजने. लक्षात ठेवायचं मित्रांनो, संयुक्त व्यंजने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो 2 स्वर एकत्र येऊन जेव्हा स्वर बनतात तेव्हा संयुक्त स्वर बनत असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचं ऑप्शन ब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सदाचार या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा. तर उत्तर आहे मित्रांनो सत अधिक आचार म्हणजेच ऑप्शन ब हे बरोबर आहे मित्रांनो. सत अधिक आचार म्हणजेच सदाचार. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हे तृतीय व्यंजन संधी आहे मित्रांनो, तृतीय व्यंजन संधी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नामाचे मुख्य किती प्रकार मानतात? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ब म्हणजे 3 प्रकार मानले जातात मित्रांनो. कोणकोणते आहेत? तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? तर मित्रांनो नसलेला विचारले, लक्षात घ्या तुम्ही. तर नसलेला आहे तो आहे मित्रांनो नदी. लक्षात ठेवायचं, नदी हे नाव जे आहे ते सामान्य नाम आहे मित्रांनो, नदी. त्यानंतर हे जे आहेत सर्वचे सर्व भाववाचक नाम आहेत, कीर्ती, वात्सल्य, गुलामगिरी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुस्तके या शब्दाचे मूळ लिंग कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो पुस्तके हे जे आहे ते नपुंसक लिंग आहे मित्रांनो. आपण असं म्हणतो ना की ते पुस्तक असं, त्याच्यामुळे हे नपुंसक लिंग आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे मित्रांनो कवयित्री. तर कवयित्री कोणचं आहे मित्रांनो? कवयित्री नाही, कवयित्री म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे. उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, शुद्ध शब्द. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यात स्वतः हे कोणते सर्वनाम आहे? तर उत्तर आहे मित्रांनो स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे मित्रांनो. ऑप्शन ब बरोबर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 9 मूळ सर्वनामे आहेत मित्रांनो. तर कोणकोणते आहेत नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. मी, तू, तो, हा, जो, आपण, स्वतः, कोण आणि काय, हे मित्रांनो 9 सर्वनामे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, काळा घोडा यातील काळा हे काय आहे? तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, सोपं पण आहे. तर काळा हे काय आहे मित्रांनो? त्याचा गुण आहे, त्याच्यामुळे हे गुण विशेषण आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, गुण विशेषण. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, धातू म्हणजे काय? तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन अ म्हणजेच क्रियापदातील प्रत्यय रहित मूळ शब्द म्हणजेच त्याला धातू म्हटलं जातं मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुलांनो शांत बसा या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
तर उत्तर आहे मित्रांनो, मुलांनो शांत बसा. आपण आज्ञा करतोय तेव्हा हा आज्ञार्थ होत असतो मित्रांनो, ऑप्शन ब. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील क्रिया सोसणाऱ्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, क्रिया सोसणाऱ्याला आपण कर्म असे म्हणत असतो मित्रांनो, कर्म. लक्षात ठेवायचं आहे, कर्म. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याने काम केले या वाक्याचा काळ ओळखा. त्याने काम केले या वाक्याचा काळ आहे मित्रांनो साधा भूतकाळ. लक्षात ठेवायचं आहे, केले म्हणजे भूतकाळामध्ये झालेलं आहे मित्रांनो, त्यामुळे साधा भूतकाळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रियाविशेषण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? क्रियाविशेषण हे अविकारी क्रियाविशेषण अव्ययामध्ये मोडते मित्रांनो. लक्षात ठेवायचे, ऑप्शन ब. त्यानंतर टेबलावर या शब्दातील वर हे कोणते अव्यय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, हे आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवायचं आहे, शब्दयोगी अव्यय, ऑप्शन अ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यात आणि हे कोणते अव्यय आहे? तर उभयान्वयी अव्यय आहे, म्हणजे समुच्चय बोधक. लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा समुच्चय असा जोडला जातो तेव्हा समुच्चय बोधक अव्यय होतं मित्रांनो. तर हे आहे मित्रांनो उभयान्वयी अव्यय. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विभक्तीचे एकूण किती प्रकार मानले जातात? तर उत्तर आहे मित्रांनो, विभक्तीचे 8 प्रकार मानले जातात मित्रांनो, प्रथमा ते संबोधनपर्यंत. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सलाते, सलानाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे जे आहे ते 2 विभक्तींना प्रत्यय दिले जातात मित्रांनो, ते आहे द्वितीय व चतुर्थी. लक्षात ठेवायचे, ऑप्शन अ. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंचमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो अपादान. लक्षात ठेवायचं आहे, जो की आपण त्याला दुरावा किंवा वियोग असं म्हटलं जातं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, आणि खूप प्रयोग हा खूप विषय महत्त्वाचा मित्रांनो मराठीमध्ये. तर कर्तरी प्रयोग ह्याचं उत्तर होईल मित्रांनो, कर्तरी प्रयोग. लक्षात ठेवायचं आहे, कर्तरी प्रयोग. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी कोणत्या विभक्तीत असतो? तर कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी जो आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो मित्रांनो, प्रथमा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भावे प्रयोगात क्रियापद नेहमी कसे असते? भावे प्रयोगामध्ये क्रियापद नेहमी हे तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असते, म्हणजे हे सर्वच्या सर्व असते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. यथाशक्ती या शब्दाचा समास जो आहे तो आहे मित्रांनो अव्ययीभाव समास, म्हणजे शक्तीप्रमाणे. लक्षात ठेवायचे, अव्ययीभाव समास याचं जो फोड होते मित्रांनो शक्तीप्रमाणे, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्या समासातील दोन्ही पदे मुख्य असतात त्याला काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, जो दोन्ही पदे जेव्हा मुख्य असतात तेव्हा तो द्वंद्व समास होतो मित्रांनो, द्वंद्व समास. लक्षात ठेवायचं मित्रांनो, द्वंद्व समास. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महोत्सव हा सण किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जातो? महोत्सव हा जो आहे तो मित्रांनो 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा केला जातो मित्रांनो. तर जो 25 वर्षानंतर रौप्य महोत्सव, त्यानंतर 60 वर्षानंतर हीरक महोत्सव, 75 वर्षानंतर अमृत महोत्सव आणि 50 वर्षानंतर महोत्सव साजरा केला जातो मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अमृतातेही पैजा जिंके या ओळीत कोणता अलंकार आहे? तर उत्तर आहे मित्रांनो व्यतिरेक अलंकार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, व्यतिरेक अलंकार. जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो, तेव्हा जो अलंकार होतो तो श्लेष अलंकार होत असतो मित्रांनो, श्लेष अलंकार.
तर पुढचा आहे सूर्य मावळला या वाक्यातून निघणारा लक्षार्थ म्हणजेच लक्षार्थ किंवा व्यंग्यार्थ कोणता असू शकतो. तर उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व, म्हणजेच संध्याकाळ झाली, घरची कामे करण्याची वेळ झाली. त्यानंतर तिसरा आणि म्हणजे ह्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व परिस्थितीनुसार. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शुद्ध शब्द ओळखा. तर शुद्ध शब्द ओळखा. आता महत्त्वाचं मित्रांनो, तर शारीरिक हा शब्द आहे मित्रांनो. तर शारीरिकची पहिला जो र आहे त्याची व्हॅलेंटी दुसरी पाहिजे आणि दुसऱ्याची पहिली पाहिजे, म्हणजेच ऑप्शन ब हे बरोबर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनुज या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. तर महत्त्वाचं मित्रांनो अनुजचा योग्य विरुद्धार्थी शब्द मित्रांनो अग्रज. लक्षात ठेवायचं आहे अग्रज. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला, लक्षात ठेवायचं आहे, आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पवन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर उत्तर आहे मित्रांनो वायू. लक्षात ठेवायचं आहे वायू. पवन म्हणजेच हवा, वायू म्हणजेच हवा. लक्षात ठेवा. अनल आणि पावक म्हणजे अग्नी असते मित्रांनो. अनल आणि पावक म्हणजे अग्नी. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो अंबर. लक्षात ठेवा अंबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मागून जन्मलेला या शब्दसमूहासाठी एक शब्द द्या. तर उत्तर आहे मित्रांनो अनुज. लक्षात ठेवा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला अनुज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शिट्ट्या मारत जाणारी गाडी या संपूर्ण वाक्यासाठी एक अचूक शब्द सांगा. म्हणजेच शिट्टी मारत जाणारी गाडी म्हणजेच कोणची गाडी असते मित्रांनो आगगाडी. लक्षात ठेवायचं मित्रांनो आगगाडी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कपाळ करंट या शब्दाचा अर्थ काय. तर उत्तर आहे मित्रांनो दुर्दैवी माणूस म्हणजेच ऑप्शन ब. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आळवावरचे पाणी या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे. तर क्षणभंगूर म्हणजेच कमी वेळ टिकणारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो क्षणभंगूर. दगडावरच्या रेघा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे. तर उत्तर आहे मित्रांनो न बदलणारे शब्द म्हणजेच खरे ठरणारे. लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ सांगा. तर उत्तर आहे मित्रांनो सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. उत्तर आहे मित्रांनो सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. ऑप्शन ए बरोबर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हात दाखवून वलांडण आणणे. हात दाखवून वलांडण आणणे या म्हणीचा अर्थ सांगा. तर उत्तर आहे मित्रांनो स्वतःहून संकट ओढून घेणे. स्वतःहून संकट ओढून घेणे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्वान या शब्दाचे अनेक वचन काय होईल. तर उत्तर आहे मित्रांनो विद्वान या शब्दाचे अनेक वचन होईल मित्रांनो विद्वान. लक्षात ठेवायचे अनेक वचन देखील विद्वानच होईल. ऑप्शन अ. त्यानंतर बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे. तर बोका आपल्याला माहीतच आहे मित्रांनो. त्याचं जे स्त्रीलिंगी रूप होईल मित्रांनो ते आहे भाटी. लक्षात ठेवायचे भाटी. महत्त्वाचा आहे, खूप वेळा येणारा प्रश्न आहे मित्रांनो, हा स्टार करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाक्याच्या शेवटी तपशील घ्यायचा असल्यास कोणते विराम चिन्ह वापरतात. तर उत्तर आहे मित्रांनो अपूर्ण विराम. लक्षात ठेवा अपूर्ण विराम. ऑप्शन ए. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अहा किती सुंदर देखावा हा या वाक्यात शेवटी कोणते विराम चिन्ह येईल. तर उत्तर आहे मित्रांनो उद्गारवाचक चिन्ह येईल मित्रांनो उद्गार चिन्ह. लक्षात ठेवा उद्गार चिन्ह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्युत या शब्दाचा योग्य संधी विग्रह सांगा. विद्युत या शब्दाचा योग्य संधी विग्रह जो आहे तो मित्रांनो विद्युत अधिक लता. लक्षात ठेवा विद्युत अधिक लता हा योग्य संधी विग्रह होईल मित्रांनो. लक्षात ठेवा विद्युलता म्हणजेच हा विद्युलता बनतोय मित्रांनो विद्युलता. लक्षात ठेवा विद्युलता. ऑप्शन अ बरोबर होईल मित्रांनो. लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पुढीलपैकी कोणती भाषा ही भारताची अभिजात भाषा म्हणून घोषित झाली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मराठी झालेली आहे मित्रांनो, संस्कृत पण आहे, तमिळ पण आहे. म्हणजेच ह्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ड, म्हणजेच वरीलपैकी सर्व. मित्रांनो सर्वच्या सर्व अभिजात भाषा दर्जाच्या आहेत. त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर. लक्षात ठेवा, विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हटले जाते? तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना. आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना जे आहे ते मराठी भाषेचे पाणिनी म्हटले जाते. मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो हे तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न घेतलेत. मित्रांनो हे 50 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांचा देखील अभ्यास होईल. मित्रांनो आपण इथेच थांबू. धन्यवाद.